नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कहाणी कसे या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. आपल्या पुराण कथामध्ये अशा काही वस्तूंबाबत माहिती दिलेली आहे ज्या देवाला अतिशय प्रिय आहेत, तसेच ज्या आपल्या घरामधल्या विशेष स्थानी ठेवल्यास आपल्याला सुख समृद्धी प्राप्त करून देतात. आज अशाच एका कृष्णदेवाला अतिशय प्रिय असणाऱ्या वस्तूविषयी आपण माहिती करून घेणार आहोत. कोणती आहे ती वस्तू? तर ते म्हणजे श्रीकृष्णाला मोरपीस इतके प्रिय आहे की ते सदैव आपल्या मुकुटामध्ये त्याला धारण करून ठेवतात. याच मोरपिसाचे वास्तुशास्त्रामध्येही विशेष महत्त्व सांगितले जाते. घरातील कोणत्या स्थानी मोरपीस ठेवणे लाभदायक ठरते, तसेच मोरपिसाच्या कोणत्या उपायाने घरामध्ये सुख समृद्धी येते किंवा नांदते ते आपण या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहोत. मोरपिसाचा एक उपाय घरातील सर्व वास्तुदोष नाहीसे करू शकतो. सोमवारच्या दिवशी छोट्या आकाराचे 8 मोरपीस घ्यावे व ते व्यवस्थित एकत्र बांधावे. मग ते हातामध्ये धरून ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करावा. असे केल्यास तुमच्या घरातील वास्तुदोष हा नाहीसे तर होतातच, नंतर या मोरपिसांना तुमच्या घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेस एखाद्या कोपऱ्यात अशा प्रकारे लावा की येणाऱ्या जाणाऱ्या सर्व व्यक्तींना ते मोरपीस दिसतील. पुढचं म्हणजे मोरपिसाचा पंखा आपल्या देवघरात ठेवावा. नियमित पूजा झाल्यानंतर या पंख्याने देवाला हवा घालावी. ईश्वरचरणी लीन होऊन केलेल्या या पूजेच्या उपायामुळे तुमच्या मनातील सर्व मनोकामना या पूर्ण होतात आणि आयुष्यात कशाची सुद्धा कमतरता ही जाणवत नाही. त्यानंतर पुढचं म्हणजे जर तुम्ही शनीच्या कोपामुळे चिंतित असाल तर शनिवारी हा उपाय केल्यास नक्की आपल्याला प्रभाव याचा दिसून येतो. शनिवारी काळ्या धाग्यामध्ये 3 मोरपीस बांधावे, 5 अखंड सुपाऱ्या घेऊन त्यावर पाणी शिंपडावे आणि ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करावा. असे केल्यास तुमच्यावरील शनीची वक्रदृष्टीसुद्धा नाहीशी होते. आणखीन एक गोष्ट म्हणजे जर बऱ्याच काळापासून घरामध्ये तुम्हाला आर्थिक चणचण जाणवत असेल, पैशांची समस्या असेल व कित्येकदा प्रयत्न करूनसुद्धा तुमच्या हातामध्ये पैसेच टिकत नसतील, तर तुम्ही हा उपाय नक्की करायला हवा. आपल्याला आपल्या घरामध्ये पैसे ठेवण्याच्या जागी नेहमी 3 मोरपंख ठेवावेत. असे केल्यास आई लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होईल आणि घरात धनसंपत्तीमध्ये सुद्धा वाढ होते. त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार असे सुद्धा मानले जाते की घराच्या प्रवेशद्वारातून नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे मुख्य दरवाजावर मोरपंख लावल्यास घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जाही प्रवेश करत नाही. तसेच दृष्टीदोषापासून सुद्धा आपले रक्षण होते. आता जर आपल्या मुलांच्या खोलीत मोरपीस नक्की लावले किंवा नक्की लावावे. श्रीकृष्णाला मोरपीस अत्यंत प्रिय आहे आणि लहान मुले हे बाळकृष्णाचेच रूप असतात. त्यामुळे ज्या ठिकाणी बसून मुले अभ्यास करतात त्या ठिकाणी मोरपीस जरूर लावावे. असे केल्यास मुलांच्या एकाग्रतेत वाढ होते आणि वाचलेल्या गोष्टीसुद्धा कायम लक्षात राहतात. मोराचे पीस कोणत्या दिशेला ठेवावेत? धनलाभासाठी अशा प्रकारे मोराच्या पिसांचा जर आपण वापर केला, मोराची पिसे घरात ठेवल्याने घरातील पैशांची कमतरता तर दूर होतेच, पण मोराच्या पिसामुळे घरात सकारात्मक ऊर्जासुद्धा येते. घरामध्ये मोराची पिसे लावल्यास धनाची देवी लक्ष्मी आणि विद्येची देवी सरस्वती या दोन्हींचा वास होतो. मोराचे पीस घरात सकारात्मक ऊर्जा आणतात. वैवाहिक जीवनात तणाव असेल तर बेडरूममध्ये मोराची पिसे ठेवावीत. पिसे जितके सुंदर दिसतात तितकेच त्यांचे वैभवसुद्धा वेगळे असते. भगवान श्रीकृष्णांच्या मुकुटावर असलेले मोराचे पीस घरातील नकारात्मक अनेक समस्या या दूर करू शकतात. बासरीसोबतच मोराची पिसे घरात ठेवली तर नात्यात आणखीन प्रेम वाढते. जर कोणी तुमचा शत्रू बनला असेल किंवा कोणाशी शत्रुत्व संपवायचे असेल तर हनुमानजीच्या डोक्यावर सिंदूर लावून त्या शत्रूचे नाव मोराच्या पिसावर लिहावे आणि मग ते मोराचे पंख मंगळवारी आणि शनिवारी पूजास्थानी ठेवावे. रात्री दुसऱ्या दिवशी त्याला मोराचे पंख पाण्यात तरंगू द्या
असे केल्याने सुद्धा आपल्यामधले वैर संपते. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या मुलांवरची वाईट नजर किंवा वाईट नजरेपासून आपल्या मुलांचे रक्षण व्हावे, तर तुम्ही चांदीच्या ताबीजमध्ये मोराची पिसे घालून ते ताबीज मुलांच्या गळ्यात घालावे. पुढचं म्हणजे वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला तिजोरीत मोराची पिसे उभी केल्यास कधीही पैशाची कमतरताही भासत नाही. घराच्या पूर्व आणि उत्तर-पश्चिम भिंतीवर मोराची पिसे लावल्यास राहू कधीही त्रास देत नाही असे सुद्धा मानले जाते. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. ओम नमः शिवाय.